नमस्कार, मी ज्योतिर्वेद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण शुक्राचं जे परिवर्तन झालेलं आहे 11/2/2024 रोजी या संदर्भातून कोणत्या राशींना अनुकूल आणि कोणत्या राशींना प्रतिकूल हा शुक्र असणार आहे आणि या संदर्भातून कोणत्या गोष्टी घडू शकतात आणि त्यावरती सर्वसाधारण काय उपाय करायला हवे या संदर्भातून आपण आज ही माहिती घेणार आहोत। या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी निश्चितपणे कळू शकतील। चला तर पाहूया शुक्राचं परिवर्तन कोणकोणत्या गोष्टींना कोणकोणत्या राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल आणि अनुकूल आहे। 11/2/2024 रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करता झालाय, तर तो उत्तराषाढा नक्षत्र चरण 2 मधून त्याचं परिभ्रमण होणार आहे आणि 7 मार्च पर्यंत तो असणार आहे मकर राशी। नंतर तो कुंभ राशीत प्रवेश करता होईल। एकंदरीतच ज्या राशींना अनुकूल आहे त्या राशीमध्ये मकर, धनु, कन्या, कर्क, वृषभ, मेष आणि मीन या राशींचा समावेश होतोय। तर अडथळा, समस्या कोणत्या राशींना असणार आहेत, तर ते आहेत सिंह, मिथुन आणि कुंभ। ज्या राशींना 6, 8 आणि 12 शुक्र असणार आहे त्यांना त्रासाचा असणार आहे। चला तर पाहूया उत्तम किंवा अनुकूल शुक्र असताना कोणकोणत्या बाबी निश्चितपणे घडू शकतील। तर या मकर, धनु, कन्या, कर्क, वृषभ आणि मेष या राशीच्या व्यक्तींना तो उत्तम अनुकूल असणार आहे। एकंदरीतच हा शुक्र या राशींच्या व्यक्तींना अतिशय आनंदाचा, उत्कर्षाचा, शरीर सौख्य, उत्तम आरोग्यकारक, सुख, शांती आणि समाधान प्राप्ती करून देणार, कोणतेही काम निर्विघ्नपणे, कोणताही अडथळा न येता पार पडणार आहे। कोणतेही अडथळे येणार नाहीत। त्याचप्रमाणे या व्यक्तींना धनलाभ निश्चित होतील। समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा तसेच उद्योग व्यवसायात या व्यक्तींच्या लोकांना तेजी येण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे या व्यक्तींच्या आयुष्यात शुभ गोष्टी निश्चित घडणार आहे। शिवाय विवाह जळून येण्यास अतिशय मदत होणार आहे, कारण शुक्रासारखा ग्रह हा विवाहकारक असणारे ज्या व्यक्तींना हा शुक्र अनुकूल आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। त्याचप्रमाणे कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना हा शुक्र अतिशय उत्तम असणार आहे, तर कला, क्रीडा, ज्या व्यक्ती कलाकार आहेत, साहित्य क्षेत्रातील आहेत, मिठाई दुकानदार आहेत, ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूक व्यावसायिक आहेत, चहा कॉफी सारख्या पेयांचा ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचे पेट्रोल पंप आहे, ब्युटी पार्लर सारखा व्यवसाय आहे, फोटोग्राफी सारखा विषय आहे, त्याचप्रमाणे व्हिडिओ तयार करणे, त्याचप्रमाणे शूटिंग संदर्भातील व्यवसाय ज्यांचा आहे, अशांना हा शुक्र अतिशय उत्तम फल प्राप्त करून देणार आहे। तर 3 राशीच्या व्यक्ती म्हणजे सिंह, मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना सर्वसाधारणपणे हा प्रतिकूलतेचा काळ असणार आहे। त्यातून काय घडू शकतं, तर विनाकारण वैर, आर्थिक, उद्योग आणि प्रापंचिक अडचणी येऊ शकतात। मनस्वास्थ्य उत्तम राहणार नाही, तर मनात सतत अविचार येऊ शकतात। ह्या गोष्टी सिंह, मिथुन आणि कुंभ या राशींच्या बाबतीत घडू शकतात। तर या शुक्राच्या अनिष्टतेच्या संदर्भात कोणत्या बाबी करायच्या, तर सर्वसाधारणपणे आपल्या कुलदेवतेची
उपासना अतिशय उत्तम रीतीने केल्यास, कुलदेवतेची पूजा अर्चा, व्रत, त्याचप्रमाणे हिऱ्यासारखा रत्नाचा वापर केल्यास, परिधान केल्यास, धारण केल्यास निश्चितपणे आपल्याला या शुक्राच्या अनिष्टतेपासून सुटका मिळू शकते. आज आपण शुक्राच्या परिवर्तनातून कोणत्या राशींना अनुकूल आणि कोणत्या राशींना हा शुक्र प्रतिकूल असणार आहे आणि कोणत्या बाबी घडणार आहेत याविषयी चर्चा केली. आमच्या या व्हिडिओद्वारे आपल्याला ही जी काही माहिती मिळालेली आहे ती इतरांनाही प्राप्त करून देण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.